मराठा समाजाला सापत्न भावाची वागणूक या विषयावर आपण भाष्य करणार आहोत. मायबाप सरकार हे 12.5 कोटी जनतेचं असतं राज्यातलं सरकार. मात्र सरकारनं निवडणुका डोळ्यासमोर ठेवून, मतदार वर्ग डोळ्यासमोर ठेवून फक्त विशिष्ट जाती धर्मांना न्याय द्यायचं ठरवलेलं आहे. वास्तविकता सरकारचा जो निर्णय आहे तो सर्वांना मान्य असतो आणि सरकार हे सर्वांचं असतं. राज्य देश हे भावनेवर चालत नाही, तर ते संविधानावर, कायद्यावर, नियमावर चालतं. संविधान आरक्षणाची मर्यादा संविधानात जरी नमूद केली नसली तरी एखादा कायदा घटनेशी सुसंगत आहे किंवा नाही हे तपासण्याचा अधिकार न्यायालयाला आहे आणि न्यायालयानं तो मुद्दा तपासला आरक्षणाबाबतीतला आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की आरक्षण मर्यादा 50% असावी. म्हणजेच पर्यायानं घटनासुद्धा सांगते की सर्वांना न्याय मिळाला पाहिजे आणि न्यायालयाचा आदेश म्हणजेच घटनेचं रक्षण करणं हे न्यायालयाचं कर्तव्य आहे आणि म्हणून न्यायालय तशा पद्धतीनं निर्णय देत आहे. दुसऱ्या बाजूला सरकारनं कुठलेही आंदोलनं नसताना, कुठलेही मोर्चे नसताना, कोणतेही लोक रस्त्यावर उतरलेले नसताना त्यांना भरपूर काही दिलं आणि मराठा समाजाचं दुमत असण्याचं नाही, मराठा समाज त्यांच्यासोबत आहे. सरकारनं जो निर्णय घेतला राज्यातल्या सर्व 18 पगड जाती जमातींना किंवा सर्वांना न्याय मिळाला पाहिजे ही मराठा समाजाची पहिल्यापासूनची भूमिका आहे. राज्यातला लोकसंख्येनं मोठा म्हणजेच मोठा भाऊ या नात्यानं समाजानं नेहमीच या गोष्टीचं स्वागत केलेलं आहे. मात्र इतरांना देत असताना मराठा समाजाचाही विचार केला पाहिजे. गेल्या 14 महिन्यापासून संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलाच्या नेतृत्वाखाली अविरतपणे वेगवेगळ्या स्वरूपाची आंदोलनं सुरू आहेत. प्रचंड लोक रस्त्यावर उतरत आहेत. लोकसभेच्या निवडणुकीतही पाहिलं की राज्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न मराठा युवकांनी केला. का हो? त्यांनी त्यांच्या मनातील खदखद व्यक्त केली आणि राज्यकर्त्यांना प्रश्न विचारणं काय चुकीचं आहे का? आता विधानसभेच्या तोंडावर हाच पर्याय आहे. काल जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील एका गावामध्ये अशा प्रकारचा प्रयत्न एका आमदाराला अक्षरशः लोकांनी प्रश्नाचा भडीमार केला आणि त्याला काढता पाय घ्यावा लागला. आता तर अजून आचारसंहिता बाकी आहे आणि असं असताना जर सरकार निर्णय घेणार नसेल आणि वरून मराठा समाजाला विलन ठरवलं जात असेल की मराठा समाजाचे अमुक आमदार आहेत, इतके आमदार आहेत, इतके खासदार आहेत, एवढे मंत्री आहेत, एवढे शिक्षण संस्था आहेत, एवढे कारखाने आहेत. अहो आहेत, हे मान्य आहे, पण किती टक्के लोकांचं आहे ते 3-4% लोक आहेत. किंवा मराठा समाजातला श्रीमंत वर्ग किती असेल? 15% असेल. परंतु या 15% वर्गाला 85% गरीब मराठ्याविषयी काहीही देणं घेणं नाही. ते 15% लोक आपापले दुकानं आपापल्या पद्धतीनं चालवत आहेत आणि व्यवसाय करत आहेत. एखाद्या मराठा समाज बांधवाचं मेडिकलचं कॉलेज असेल, आपण पाहतो मेडिकलच्या फीस काय आहेत, डोनेशन्स काय आहेत. अगदी 50 लाख, 1 कोटी, 2 कोटीपर्यंत डोनेशन्सचे रेट आहेत. मग एखाद्या गरीब मराठ्याला तिथं जागा मिळणार आहे का? तो पैसे घेणार नाही का? सिनियर प्राध्यापक होण्यासाठी वरिष्ठ महाविद्यालयामध्ये 60, 70, 80 लाखापर्यंत त्याचे रेट गेलेले आहेत आणि तिथं तो संस्थाचालक मराठा जरी असला तर गरीब मराठ्यांना फुकट घेणार आहे का? तर अजिबात नाही. आणि तो फक्त मराठ्यालाच घेईल असं नाही, ओपनच्या जागी तो कोणालाही घेईल. जो जास्त पैसे देतो त्याला घेतो. हे असे कित्येक उदाहरण आहेत. मग तो कोणत्या प्रवर्गाचा हा विषय नाही, फक्त पैसा कोण मोजतो हा प्रकार महत्त्वाचा आहे. म्हणून खरा हा लढा प्रस्थापित मराठा विरुद्ध विस्थापित मराठा असा आहे. त्याला काहींनी मराठा ओबीसी वादाशी जोडलेला आहे. असा कुठलाही वाद नाही. मराठा ओबीसी एकच आहेत. राज्यात ते गुन्ह्या गोविंदानं नांदत आहेत, ते एकत्रित जेवण करत आहेत, ते एकत्रित गाडीवर फिरत आहेत, ते एकत्रित एकमेकाला शेतात मदत करत आहेत, ते एकत्रित सगळीकडे मदत करत आहेत. हे फक्त राज्यकर्त्यांना दिसत नाही, हे फक्त काही मीडियाला दिसत नाही. ते सांगतो की राज्यात प्रचंड जातीवाद आहे, असं होतं की काय घडेल, मणिपूर घडेल असं काही लोक म्हणतात. शरद पवारांसारखे लोक मणिपूर घडल असं म्हणतायत. भारतीय पक्षाचा संलग्न आमदार राजेंद्र राऊत सारखा माणूस मणिपूर घडल असं म्हणतोय.
किंवा भारतीय जनता पक्षाचे काही प्रवक्ते मणिपूरपर्यंत येऊन पोहोचलेले आहेत. म्हणजे हे खेदजनक बाब आहे. अहो, आपण सरकारमधले घटक आहेत, तुम्ही निवडून आलेले लोक आहात, आपण असं बोलू नये जे नाहीच. हे राज्यकर्त्यांना फक्त त्यांच्या करिअरची चिंता आहे, राजकीय करिअरची. लोक काय जगले काय मेले काय यांना काहीही देणं घेणं नाही. ते सत्ताधारी असो ना ते विरोधक असो, काही देणं घेणं नाही त्यांना. त्यांची मुलं निवडून आणायचे, मुली निवडून आणायचे, त्यांचे पुतणे निवडून आणायचे, त्यांना सरकार बनवायचं आहे. मग ते सत्ताधारी असो किंवा विरोधक असो, त्यांना काहीही गांभीर्य नाही. जेवढं वर्ष प्रश्न चिघळेल तेवढं चिघळायचा प्रश्न या ठिकाणी केला जातो. आणि पेट आंदोलक मराठा आरक्षणाच्या विरोधात उतरवलेले आहेत. म्हणजे सरकारचे मंत्री स्वतः उपोषण कसे घडतील याचा पुरेपूर प्रयत्न करत आहेत. आणि त्याचे 2 नावं मला इथं आवर्जून उल्लेख केला पाहिजे. ज्येष्ठ मंत्री नामदार छगन भुजबळ साहेब आणि कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब. भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय महासचिव लोकनेत्या संघर्षकन्या पंकजाताई मुंडे यांचा अग्रणी वाटा यामध्ये आहे. हाकेचं जे वडीगोद्रीचं उपोषण झालं तर त्यामध्ये भुजबळ साहेबांचा रोल महत्त्वाचा होता. रात्रीच्या अंधारात येऊन धनंजय मुंडे साहेबांनी भेट घेतली आणि पंकजाताईंनी तर उघड काय बोलल्या ते मीडियावर माहीत आहे. तेथे बीडमध्ये रास्ता रोको सुरू होता. भुजबळांनी सांगितलं की धन्यवाद, आपण रस्त्यावर उतरलात, आपले बांधव कीर्तने उपोषणाला तिकडं भगवानगडाच्या पायथ्याशी बसलेत, आपले बांधव मंगेश असानी पुण्याला बसलेत आणि आपण उतरला, धन्यवाद. पहा, मंत्री म्हणतोय. आणि ज्यावेळेस हाकेला भेटायला सरकारचे 2 मंत्री आले त्यावेळेस शिष्टमंडळ म्हणजे उपोषण मागे घेण्यासाठी तडजोड व्हावी लागते. आणि तडजोडीसाठी कोण नावं सुचवले? भुजबळ साहेब, धनंजय मुंडे, पंकजा मुंडे. पहा, म्हणजे हेच उपोषण बसवणार, हेच तडजोडी करणार, उपोषण सोडायला हेच येणार. म्हणजे किती खंत आहे. तर मायबाप सरकारला विनंती आहे की मराठा समाज हा हक्काचं आरक्षण मागतोय. आरक्षण ही कोणाची मक्तेदारी नसते की हे यांचं आहे ते त्यांचं आहे, ह्यांचं ताट वेगळं त्यांचं ताट वेगळं, असा कुठलाही प्रकार नाही. घटनेत प्रोव्हिजन आहे की किंवा इंदिरासाने प्रकारानुसार जो राज्य मागासवर्ग आयोग स्थापन केलेला आहे, जो समाज आरक्षणाची मागणी करतो त्या मागणीची त्या ठिकाणी कायदेशीरता तपासली जाते. राज्य मागासवर्ग आयोग तपासतो आणि आरक्षणाला म्हणजे नोकरीत आणि शिक्षणात पुरेसं प्रतिनिधित्व नसेल आणि सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या तो समाज मागासलेला असेल त्याला आरक्षण द्यावं लागतं. याचं ताट त्याचं ताट, हे सगळी बोगसगिरी आहे, हे सगळं मतांचं राजकारण आहे. आणि म्हणून तमाम मराठा समाजाला विनंती करण्यात येते की विस्थापित मराठ्यांना की जरांगे पाटलाच्या पाठीशी ठाम राहा, आरक्षणाचा लढा निश्चित